गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे ताईची मेहंदी आणि मेहंदीत आता सर्व पाहुणे आलेले आहे. तर मी तुम्हाला दाखवते कोण पाहुणे आले. अजून पाहुणे येणार आहेत संध्याकाळी. तर संध्याकाळी आहे DJ आणि आता आहे मेहंदी. हे असं आहे मेहंदीचं डेकोरेट केलेलं. ही आमची जानू. तर नवरी आता मेकअप करत आहे, बघू शकता. थोड्या वेळ आधी मी मेकअप करत होती, म्हणजे मी मेकअप करून देत होती. पण आता वहिनी साहेब, तुमचा चेहरा दाखवा. वहिनी साहेब, ही आमच्या सुंदर बहिणी. सुंदर. तर अजून तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवते की कोण आलेला आहे. अंदर आतमध्ये आहे हा माझा भाऊ प्रिय. माझा भाऊ. हाय, काहीतरी बोल. ब्लॉग मध्ये काय म्हणता? हे काय हे आली होती पुट्टी आता. हा, चांगला बोल, एडिट करता. चांगला बोल. बिलकुल एडिट नाही करणार. हे पाहून घे. रियालिटी इज रियालिटी. रियालिटी. मग आम्ही जर आमच्या रियालिटीवर आलो तर हे ब्लॉग टाकणं बंद करा. आता मी सांगतो कसं असते. तर हिला सकाळी हिची मम्मी रागवली होती. हा, हिला काहीतरी बॉडी शेम केलं असेल मे बी, किंवा कशात कोणत्या तरी गोष्टीवरून रागवली असेल. हे घरी जाऊन बसले होते. कमीत कमी सगळ्यांनी हिला 40 ते 50 कॉल केलेत, पण कोणीच हिने एक फोन रिसिव्ह नाही केला. शेवटी घरी जाऊन आणायला लागलं की चला मॅडम चला, तुमची कमतरता आहे. आली आहे तरी तोंड फुगून बसलेली होती. आता 2 वाजतापासून तर आतापर्यंत हा ब्लॉग पेंडिंग होता. आता हे अचानक स्टार्ट झालं, ते मी आठवण दिल्यामुळे. का बरं आता स्वतःचा पचका होत असताना झालं का? आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. मंडळी, ही आहे माझी मावशी. मेहंदी दाखव तुझी. छान अशी दाखव ना, अशी. काही बोलायचं आहे का काही? मी माझ्या भाचीच्या लग्नाला आलेली आहे त्यांच्याकडे आणि मी खूप एन्जॉय करत आहे आता. ठीक आहे. अजून मंडळी आतमध्ये आहे. ही माझी प्रिय मैत्रीण. पाहून घे हिचा चेहरा. ही सर्वांना मेहंदी काढून देत आहे. आणि या माझ्या वहिनी आणि ही माझी आजी आहे. बघ, ही माझी आई आहे आणि मी हिची मुलगी. सगळ्या नंबरची आता या माझ्या दुसऱ्या मामी आणि या पण माझ्या मामी. ही नवरीची आई. नवरीची आई हाय करा. चला तर आता ही माझी मावशी. हाय. आहे माझ्या मामी. मामी तुमची मेहंदी दाखवा. आज माझ्या मुलीचा मेहंदीचा कार्यक्रम आहे. तिचं नाव आहे गौरी. तुम्ही पण एन्जॉय करा मला सर्वजण येऊन. पण एन्जॉय करा सर्वजण. आणि माझी भाची आहे जी ब्लॉग काढत आहे. ब्लॉग करत आहे ती. तिला प्रेम द्या. चला तर सबस्क्राईब करा. डॉक्टर स्वरूप हाय कर. बोल काही. काहीच हे ब्लॉगमध्ये येणार. हातपाय धुतो, फ्रेश होतो. म्हणून तिचं मेकअप करून देता तो. तर तुम्ही बघू शकता एवढे जण आता आलेले आहेत. हे आहे मेहंदीचं डेकोरेशन. आणि नवरीचा भाऊ बाहेर काम करत आहे. मी तुम्हाला दाखवते. हा आहे नवरीचा भाऊ. कामं करत होता खूप. खूप कामं केली आम्ही आज. भरपूर कामं केले. जास्त कामं केले. जास्त कामं केली. ही आहे आमची लाडकी मैत्रीण आहे आमची. तर ठीक आहे. तर तुम्ही समोर ब्लॉग कंटिन्यू करा, पाहत राहा ब्लॉगला. हे आहे माझे मावशी आणि काका. हे नाशिकवरून स्पेशली आलेले आहे ताईच्या लग्नाला. तर मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर तुम्ही बोला काहीतरी आता ब्लॉग. आज या ठिकाणी गौरीताईचं लग्न 10 तारखेला असल्यामुळे तिच्या या लग्नाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला आम्ही खास नाशिकवरून या ठिकाणी अमरावतीमध्ये त्यांच्या राहत्या घरी नवीन घरामध्ये या ठिकाणी मेहंदीच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सृष्टीताईंनी सर्व हे व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि हा जो मेहंदीचा कार्यक्रम आहे, हा या कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारचे या ठिकाणी आपले चांगल्या विचाराची लोक एकत्र आलेले आहेत. आणि या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सकाळपासून अतिशय घोराणीनं
सहभाग घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची मेहंदी काढून या ठिकाणी लग्नाची सुरुवात तयार झालेली आहे. एक माहोल तयार झालेला आहे. सगळीकडे आनंद झालेला आहे. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि त्याचबरोबर ज्या काही गृहिणी आहेत या सुद्धा मोठ्या उत्साहाने या ठिकाणी मेहंदीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. त्याप्रकारे दुपारी अतिशय चविष्ट असं जेवण भोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याचबरोबर मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये उत्साहामध्ये सर्वजण आम्ही सहभागी झालेलो आहोत. आणि आता रात्री आहे डीजेचा कार्यक्रम, तर आता सर्वजण तयारी वगैरे करत आहेत, तर तुम्ही हे ते नक्की पहा. ठीक आहे, बाय बाय. हे काय आहे? हे बा हे बा उमटलं ना ते. हे बा इनी माझ्या हे गालावर पूर्ण लिपस्टिक उमटली. आता मी बाहेर अशी जाणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही नक्की पहा. आता मला हे पुसावं लागेल, पण एवढ्या प्रेमानं लावलेलं मी पुसणार आहे का? नाही का? पुसू का की नाही पुसू? तुम्ही बघू शकता हे माझ्या घरी असं पूर्ण वैष्णोदेवाने डेकोरेट केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. बाहेर गेली आहे. तुम्ही बघू शकता मेहंदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. इकडे बघू शकता तुम्ही. आता आमचा हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सर्वजण फोटो वगैरे काढला तुम्ही बघू शकता इकडे. आणि ते पाठी घेऊन गेलेले आहे. हे बिस्किट बर्गर आहे तर ऑडिओ टाकणार आहे कारण की कॉपीराइट येईल म्हणून कारण गाण्याचा आवाज सुरू आहे. हा माझा भाऊ. हा माझा भाऊ. ब्लॉग सुरू आहे. बाकीच्या पण मावशी आहे माझ्या, मी दाखवतो तुम्हाला. या माझ्या मावशी आहेत. पुण्यावाली मावशी, पुण्यावाली पाहुण्या. माझ्यासारखी मटकी आहे म्हणे ही पण. आणि हिला तर
हा असं बोलत असतात समजलं. ठीक आहे, हे माझी मम्मी आहे. ये मेरी सिस्टर. मी आणलंय मी बोल काय. हाय गाईज. स्पीकर बोलली मी अशी नाही बोलत आहे. सॉरी गाईज, सो सॉरी. आय नो वाईट होतं. आय एम नॉट अ फॅमिली ऑफ व्लॉग राईट. तिच्याकडे लक्ष नका देऊ. हे थोडीशी प्लीज द्या, प्लीज बिलकुल नका देऊ. राईट टू बी. प्लीज लक्ष द्या. बिलकुल नका देऊ. भगवतो महापुरुषस्य विष्णु परवर्त मानस्य अद कार्तिक मासे कृष्णपक्षे तिथो पंचम्या. यांची अजून पण मेहंदी संपलेली नाही आहे. हिने तर काढलीच नाही. माझ्या हातात काढलेली पण नाही, मी लावून देण्याचाच नियोजन झालं. वहिनींची मेहंदी झालेली आहे एका हातावर. छान मेहंदी काढून
छान काढली. मावशीसारखं बोलते सुंदर. हाय कर. हाय. तुझी मेहंदी दाखव. वाव किती छान. हाय कर. असं कर. असं. तुम्ही माझी वाटकावून नाही पाहिली जेवायची. म्हटलं तर पाहिजे. हो का? म्हणजे तुम्ही एक आवाज पण नाही दिला. अरे मला तुम्ही दिसला नाही म्हणून. पाणी दे मला. यांचं जेवण सुरू आहे, तुम्ही पाहू शकता. जेवण तुम्ही केलं का? जेवण तुम्ही केलं का सांगा. हो मीच केलं. आणि काय काय बनवलं? वांग्याची भाजी केली आहे, कढी केली आहे आणि ठेचा केलेला आहे, कांदा, टोमॅटो, काकडी, सलाद आहे. सलाडमध्ये काकडी, टोमॅटो, कांदा. हो हो. पण तुम्ही माझ्यासाठी थांबल्या नाही जेवायच्या. हो ते आमची चूक. नाही आम्हाला चतुर्थी झाली ना. अच्छा हो का? पण काल पण तू उसळ खाल्लीच म्हणून. ती खूप ऑइली होती ती. ऑइली होती का? मग तू खाल्लीच नाही का? त्यामुळे ही माझी मावशी ना, ही माझ्याच सारखी मटकी आहे. आणि ठेचा खूपच छान. आमच्याकडे अमरावतीला फेमस आहे हिरव्या मिरचीचा ठेचा. तो उठाला की तसंच खावं लागतं. आता मी तुम्हाला माझी दुसरी मावशी दाखवते. माहिती आहे? पुणेकर. ठीक आहे, हे पुणेकर. ही मावशी पण खूप मटकी आहे माझ्यासारखी. स्टायलिश खूप बोलते. ही इज व्हेरी स्टँडर्ड. नाही का? कसं झालं जेवण? कसं झालं जेवण? छान. बाई समृद्धी तू कधी आली पण माहित नाही. गाईज हे पहा किती किती बेकार. म्हणजे तुला काय बोलावं समृद्धी. आता तू हे स्वतः ताट वाढून घेतलंय ना, पण माझ्यासाठी थांबली पण नाही. आणि हे आमचे पिंकी ताई, ते तर तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही केला काय? मी माझ्या वगैरे माझी आई पण मला सोडून जेवत आहे. हे असं बरोबर नाही आहे. माझ्या ऑडियन्सला काय वाटेल? जेवण कर ना मग. आता तू मला सोडून. बापरे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता गाईस, हे सर्व फॅमिली मला सोडून जेवत आहे. मग आता तू एक गुलाबजामुन खाऊन घे ना. मग नाही जाऊ दे आता. एक गुलाबजामुन खाऊन घे. नको खाऊन घे. नको. आता मी पण जेवण करते. म्हटलं ठीक आहे मी लेट झाली, पण तुम्ही माझ्याशिवाय काहून बसल्या जेवायला? म्हणजे तुम्हाला काम नव्हतं का की बा आपली पोरगी आहे, आवाज द्याव बा. तर मग भरपूर प्रमाणात बटाटे वडे तू खाल्ले आहे. तुला कशी भूक लागेल? मी एक पण बटाटा वडा खाल्ला नाही आहे. तर बोला ना मग काही. बसल्या कशा जेवायला? मला सोडून. एक नवीन जीन्स पाहिजे, विकत घेऊ ना. एकच जीन्स पाहिजे, नाही दिलं तर मी येणार नाही. जाणार आहे पागल. माझ्या भाचीनं बटाटे वडे खाल्ले म्हणून मी बोलवले. जाऊ द्या आता. वैशी मावशा भांडणं करून राहिल्या. साड्यांसाठी भांडत आहे काही. जे पाहून घ्या, पाहून घ्या. साड्यांसाठी भांडत आहे. थोडीशी मारामारी करा ना. थोडीशी मारामारी. थोडी मारामारी करा ना. असं मजा नाही, असं सायलेंट. इथे मी डान्स प्रॅक्टिस घेत होती सर्वांची.
पूजांसाठी रेडी झालेलो आहे. झालेलं आहे रेडी संगीतसाठी. आमची नवरीबाई दाखवते तुम्हाला. नवरीबाई से हाय. हाय. कसं वाटतं? छान. असं एकच दिवस लागेल. रडू नको. कशाला रडू नको. कशाला बाकी रडू नको. अरे मला नथ घालायची घालू नको. 2 मिनिटं मेकअप होते. नवरीबाई चिडतात बरं. बॅक कॅमेरा दाखव ना. फ्रंट कॅमेरा काय अर्थ आहे? बाई कसं वाटत आहे? छान वाटतं आहे मला. नाईस. हां माझा लुक कसा वाटत आहे तुझा? कमेंटमध्ये सांगा. नक्की सांगा. आताच मी यांना डान्स शिकवला इन 10 मिनिट्स आणि सर्वांना जमलेला आहे तो डान्स. ह्या सर्वजणी डान्स करणार आहेत. एक एक जण इंट्रोड्यूस करा. मी तुमचे कोण लागतो? मी हिची मावशी लागते, लाडाची मावशी. आणि मी हिची मामी लागते, लाडाची मामी. ही माझी भाची लागते. मावशी मी तिची. हां हां. ही माझी भाची लागते. मी हिची मामी. ती माझी ननंदबाई. हे माझी भाची. मी हिची मावशी लागते. ठीक आहे. अजून आई तर राहिली. आई कोण लागते? हे राहिली तर आपली आता फेमसच आहे माझ्या ब्लॉग मध्ये. हे माझ्या ननदबाई आहे. ही माझी मुलगी आहे. हिला खूप चांगल्या पद्धतीने डान्स येतो आणि हिने सर्वांना हा शिकवलेला आहे हा डान्स. आणि त्याच खूप चांगल्या पद्धतीने आता करणार आहे. बघा आता स्टेजवर खूप मेहनत घेतली आहे त्यांनी डान्ससाठी. रिस्पॉन्सिबिलिटी. बघा माझं नाव चांगलं ठेवजा फक्त. एलियन्स असेल तर आम्हाला कॉन्ट्रीब्युट करा. तिच्या ब्लॉगला तुम्ही नेहमी लाईक करत राहा, काय सपोर्ट करत राहा. हिला सांग. ही माझी मावस बहीण आहे आणि ही फारच क्यूट आहे, गोडुली आहे, माझी सगळ्यात लहान आहे. माझी आई म्हणून कोणी हे केलं. लाली लागली. Thank you.